मी धुंडीबा खरात नरेच्या मानाची कुठे काम करतो, आरोग्य कुठवर भिकारी काम करतो। माझ्या मुला थोडा प्रॉब्लेम चालू होता, मुलाच्या शरीरात त्रास होता, होटावरती मास आला होता। मी भाकरे सरांना कॉन्टॅक्ट केला, भाकरे सरांनी खूप मदत केली मला। पर्सनली भाकरे साहेब सध्याला आता बी मला भेटायला आले होते, मला कॉन्टॅक्ट केले आणि माझ्या ह्याच्या पुढे बी तरी प्लास्टिक सर्जरी करायची माझ्या मुलाची। ती भाकरे साहेब मला म्हणले की आपण सगळं पूर्ण काम करून टाकू आपलं, तुम्ही काळजी करू नका। आणि भाकरे साहेब खूपच मला मदत झाली आणि ह्याच्या पुढे कुठली अडचण येणार नाही मला भाकरे साहेबांमुळे। नमस्कार। आता आपले खरात यांनी सांगितलं त्यांच्या मुलाची परिस्थिती। अक्षरशः हॉस्पिटलचे काही डॉक्टर्स एवढा त्रास देत होते त्यांना, पण जे नियम आहेत ते नियम आपल्या कामगारांना माहिती नसल्यामुळं खूप त्रास होतोय खरं। त्याच्यामुळं आम्ही वारंवार सांगतोय कामगारांना, तुम्हाला कुठल्याही अडचणी आल्या तर तुम्ही संघटनेशी संपर्क साधा, तुम्हाला पूर्ण ह्याच्यामध्ये मदत मिळेल। कुठलेही तुम्हाला 1 रुपया खर्च होऊन आम्ही देणार नाहीये। आज त्यांच्या मुलाचं लिप्सचं ऑपरेशन आहे, वाटाची ते चमडं वाढलेलं आहे, पण ते म्हणत होते की ह्याच्यामध्ये कॉस्मेटिक त्याच्यामध्ये लिहिलं होतं, याला सुंदर दिसायसाठी करायचंय, पण तसा काही प्रकार नाहीये। म्हणजे काही लिहितात डॉक्टर लोक, कामगार शिकलेले नसतात, त्यांना वाचता लिहिता येत नाहीये, त्याच्यामुळे गोंधळ होतो। आज ते MRI झालंय त्यांचं, सरांनी मध्ये होऊन ते सरांनी बोलले की असं नसतं म्हणले, ते धोकाचे दुखतं त्याचा त्रास होता मुलाला, ते केलं पाहिजे। ते सरांना पूर्ण मध्ये होऊन ड्रेस घेऊन पूर्ण टाकलं सरांनी पूर्ण, आज जे आहे ते सरांमुळे झालं सगळं। तर आज त्यांना MRIचं पण फ्रीमध्ये झालेलं आहे ESI अंतर्गत। आता उद्या रविवार आहे, सोमवारी ते MRIचे रिपोर्ट दाखवतील आणि जर ऑपरेशनची प्लॅस्टिक सर्जरीची गरज असेल तर 100% ESI मधनं त्यांना 1 रुपया पण खर्च न होता आम्ही स्वतः त्याच्यामध्ये मध्यस्थी करून ते ऑपरेशन करून देणार आहोत। धन्यवाद।